मित्रांनो, तर सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या 30 डिसेंबरच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय. सावली किचनमध्ये बसलेली असते. तिलोत्तमाने सारंगला नकार दिलाय, ती पाठवायला नाही म्हणते म्हणून तिला टेन्शन आलेलं असतं. ती विचार करत असते आणि तेवढ्यात तिथे अमृता धावत येते. अमृता म्हणते, सावली तुझ्यासाठी गुड न्यूज आहे. अगं सारंग येतोय तुझ्यासोबत, परवानगी दिलीये. सावली खूप खुश होते आणि देवाचे आभार मानते. तर इकडे सारंग बॅकपॅक करत असतो आणि तेवढ्यात तिथे ऐश्वर्या येते. ऐश्वर्या म्हणते, वा सारंग, अरे तिथे तुझ्या सासरवाडीला जाण्याची तयारी करतोयस वाटतं. पण थांब, एवढ्यात तयारी करू नको. अस्मीचा मेसेज आला होता, तोच तुला दाखवायला आले. सारंग म्हणतो, वहिनी अस्मीचा विषय नकोय आता. मला तिच्याबद्दल काही बोलायचं नाही, काही ऐकून सुद्धा घ्यायचं नाही. ऐश्वर्याचा प्लॅन एकदम चौपट होऊन जातो म्हणून तिचा चेहरा पडतो. तर इकडे सावली चंद्रकांत आणि तिलोत्तमाच्या पाया पडायला येते. ती चंद्रकांतच्या पाया पडते आणि तिथून जात असते. ती तिलोत्तमाकडे बघते. तिलोत्तमा विचारते, आता तुला काय हवंय? सावली म्हणते, मला तुमच्या पाया पडायचेत. मी माहेरी जाते ना, म्हणून मला पाया पडायचेत. तिलोत्तमा तिच्याकडे बघत राहते. तर सारंगही तिला सांगतो की पडू दे. तर सारंग सावलीच्या घरी गेल्यावर सगळे गैरसमज कसे दूर होत आहेत हे बघण्यासारखं असेल.